महत्त्वाची आहे। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये असं फडणवीस म्हणतायत। आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या कालच्या प्रेझेंटेशनवर निशाणा साधला। आदित्य ठाकरे यांनी दाखवलेलं पॅन कार्ड खोटं निघालं असंही फडणवीस म्हणतायत। त्याबद्दल आदित्य ठाकरे माफी मागणार का असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केलाय। काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे। आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघालं। आता ते माफी मागणार आहेत का? त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। त्या संदर्भात तर आता म्हणजे ते पॅन कार्ड नेमकं काढलं कोणी याच्यावर आता FIR दर्ज होतोय। त्यामुळे रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपणही दिवसभर ती चालवायची आणि आम्हाला प्रश्न विचारायचे। त्यांना प्रतिप्रश्न विचारा, आता काय ऍक्शन घ्यायची, त्यांच्याकडनं माफी मागायला लावा। खोटं डॉक्युमेंट महाराष्ट्राला दिल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? त्यांना मागायला लावा माफी। अशी अपेक्षा होती आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांनाच म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चूहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही। त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत। त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी